नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण वर्ग 9वीचा चॅप्टर नंबर 5 त्यामधला प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहोत. त्यामधला पहिला प्रश्न आहे, इन अन एनव्हलप देर आर सम 5 रुपीज नोट अँड सम 10 रुपीज नोट्स. म्हणजे एका एनव्हलपमध्ये काही 5 रुपयाच्या तर काही 10 रुपयाच्या नोटी ठेवलेल्या आहेत. द टोटल अमाऊंट ऑफ द नोट्स टुगेदर इन 350 रुपीज. म्हणजे त्यांची जर बेरीज केली तर ते 350 रुपये होते. समोर त्यांनी दुसरी कंडिशन दिलेली आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस दॅन बाय 10 दॅन नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. म्हणजे 5 रुपयाच्या नोटा ह्या 10 रुपयाच्या नोटापेक्षा 10 ने लेस आहे, म्हणजे कमी आहे. then find the number of 5 rupees and 10 rupees note. आणि आपल्याला काढायचं काय आहे, 5 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्या नोटा काढायच्या. त्यानुसार आपण प्रश्न उत्तर काढूया. उत्तर काढताना सर्वात पहिले तर मी लिहिलेलं आहे की लेट द नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स विल बी एक्स अँड 10 रुपीज नोट विल बी वाय. म्हणजे 5 रुपयाच्या नोटीसाठी आपण एक्स कन्सिडर केला तर 10 रुपयाच्या नोटीसाठी आपण वाय कन्सिडर केला. त्यामुळे काय होणार आहे, द व्हॅल्यू ऑफ एक्स नोट म्हणजे एक्स नोट 5 रुपयाच्या तर त्याला आपण 5x म्हणणार आहोत. आणि वाय 10 रुपयाच्या वाय नोटीसाठी आपण त्याला 10y असं म्हणणार आहोत. त्यानंतर द टोटल अमाऊंट, आपल्याला त्यांनी टोटल अमाऊंट दिलेली आहे म्हणून आपण लिहिणार आहोत टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट इज रुपीज 350. 350 काय आहे तर 350 त्याची टोटल अमाऊंट आहे. म्हणजे पूर्ण जर अमाऊंट पकडली तर ती 350 रुपये होईल असं त्यांनी आपल्याला तिथं सांगितलेलं आहे. त्यानुसार मग कंडिशन 1 काय म्हणते की 5 रुपयाच्या नोट आणि 10 रुपयाच्या नोट या दोघांची बेरीज होणार आहे पूर्णच्या पूर्ण 350 रुपये. आणि मी काय करतो तर या इक्वेशनला 5 ने डिवाइड करतो. म्हणजेच एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. हे काय झालं तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मूळ जे इक्वेशन आपलं तयार झालं होतं या इक्वेशनला आपण इथं काय केलेलं आहे तर डिवाइड केलेलं आहे. कशानं केलेलं आहे तर बाय 5 न केलेलं आहे. म्हणून आपल्याला एक छोटं इक्वेशन मिळालं जे एक्स प्लस 2y इज इक्वल टू 17 हे इक्वेशन आपल्याला मिळालं. त्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन दुसरी अट काय म्हणते, फ्रॉम सेकंड कंडिशन दुसरी कंडिशन काय म्हणते की 10 रुपयाच्या नोटचा डबल आहे. कशाच्या पेक्षा तर एक्स म्हणजेच 5 रुपयापेक्षा आणि कितीने तर 10 ने. अशा प्रकारचा आपली सेकंड कंडिशन आहे. मग आपण काय करूया, जसं आपल्याला एक्स समोर पाहिजे अगोदर पाहिजे तर आपण एक्स लिहूया समोर, त्यानंतर वाय आणि इज इक्वल टू 10. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळालेलं आहे दुसरं इक्वेशन. आता सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये किंवा लिनियर इक्वेशन मध्ये आपण काय करतो तर अगोदर चिन्ह बघतो आणि चिन्ह बघितल्यानंतर मग ठरवतो की नेमकं ऍक्शन काय करायचे. तर आता इक्वेशन 1 बघितलं, इक्वेशन 2 बघितलं, या एक्सच्या समोर पॉझिटिव्ह साईन आहे, या एक्सच्या समोर निगेटिव्ह साईन आहे. जेव्हा असे विरुद्ध चिन्ह येतात तेव्हा आपण नेहमी ऍडिशन करत असतो. म्हणून मी काय करेल तर ऍडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजे एक्स प्लस 2y इज इक्वल टू 17 मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 10. त्यांची ऍडिशन केली तर विरुद्ध चिन्हवाले ते काय होतील ते कॅन्सल होऊन जातील. त्यानंतर 2 प्लस 2 ते होतील 4y आणि 17 प्लस 10 म्हणजेच होतील 18. y ची व्हॅल्यू काढायची आहे तर y इज इक्वल टू 18/4 म्हणजे y इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे कितीचा भाग जाते 4 1 4 4 2 8 म्हणजेच कितीचा गेला 20चा. y ची व्हॅल्यू काय मिळाली तर y ची व्हॅल्यू मिळाली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4. आता मिळालेली व्हॅल्यू आपण काय करत असतो
तर मिळालेली व्हॅल्यू आपण नेहमी सबस्टिट्यूट करत असतो एखाद्या इक्वेशन मध्ये. तर मिळालेली y ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 20 कशामध्ये पुट करायची, तर जे इक्वेशन आपल्याला सोपं वाटते त्या इक्वेशन मध्ये आपण पुट करणार आहोत. तर आपण पुट करूया इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 काय आहे, तर इक्वेशन 1 राहिलं होतं आपलं x प्लस 2y इज इक्वल टू 70 म्हणजे x प्लस 2y ची व्हॅल्यू 20 इज इक्वल टू 70. x इज इक्वल टू 20 इंटू 2 ते झाले 40 इज इक्वल टू 70. x इज इक्वल टू 17 मायनस 14 आणि x इज इक्वल टू किती आलं विद्यार्थी मित्रांनो 30. म्हणजे x ची व्हॅल्यू 30 आली. म्हणजे याचा अर्थ काय होते मित्रांनो, देअरफॉर देअर आर x म्हणून आपण काय कन्सिडर केलं होतं, तर x म्हणून आपण काय केलं होतं 5 रुपीजच्या नोट्स आपण कन्सिडर केलं. देअर आर 13 नोट्स 5 रुपीज अँड y ची व्हॅल्यू मित्रांनो किती आली होती, तर ती आली होती 20. म्हणून y आपण काय कन्सिडर केलं होतं, तर y म्हणजेच काय झालं होतं 10 रुपीजच्या नोट्स आपण कन्सिडर केलं होतं. 20 नोट्स ऑफ 10 रुपीज इच. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या नंबरचा प्रॉब्लेम इथं बघितलेला आहे. त्यानंतर दुसरा नंबरचा प्रॉब्लेम बघूया. यानंतर तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आपल्याला म्हटलेला आहे, द सम ऑफ द एज ऑफ द प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की दीपिका आणि प्रियंकाचे वय यांच्या वयांची बेरीज ही 34 इयर्स 34 वर्ष राहणार आहे. तर आपण सुरुवातीला काय करू, तर आपण प्रश्नामध्ये आपल्याला दोघांचंही वय माहित नाही आहे, त्यामुळे आपण प्रियंकाची एज एक्स म्हणून कन्सिडर करू व दीपिकाची एज वाय म्हणून आपण कन्सिडर करू. त्याचनुसार त्यांनी दिलेली जी अट आहे, जी कंडिशन आहे ती काय आहे, तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार की या दोघांच्या वयांची बेरीज असं त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे. दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला दिलेली त्यांना 34. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. त्यासोबत सेकंड कंडिशन फ्रॉम सेकंड कंडिशन काय म्हणते, सेकंड कंडिशन काय म्हणते आपल्याला प्रश्नामध्ये की प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर्स. म्हणजे प्रियंका ही मोठी आहे. कशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तर प्रियंका ही काय आहे, तर मोठी आहे कोणापेक्षा, तर दीपिकापेक्षा. आणि ती किती नाही, तर ती 6 वर्षानं मोठी आहे. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आपण याला सॉल्व्ह करू. याला आपण सरळ लिहूया. एक्स हा जो y आहे हा प्लस y आहे, हा इकडे आला तर तो मायनस होईल. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 6. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दुसरे इक्वेशन मिळाले. पहिल्या इक्वेशन मध्ये मी बघितलं तर y जवळ पॉझिटिव्ह साइन आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण बघून राहिलो तर y जवळ निगेटिव्ह साइन आहे. याचा अर्थ काय, तर दोन्ही चिन्ह विरुद्ध आहेत आणि जेव्हा विरुद्ध चिन्ह असतात तेव्हा नेहमी आपण काय करतो असतो, तर त्या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करत असतो. म्हणून इथं सुद्धा काय करणार आहोत आपण, ऍडिशन करणार आहे. तर ऍडिंग इक्वेशन 1 and 2. पहिलं इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 34 आणि दुसरं इक्वेशन आहे x मायनस वाय इज इक्वल टू 6. ऍडिशन करताना विरुद्ध साइन वाले व्हेरिएबल्स कॅन्सल होतील. x प्लस x झाला 2x, 34 प्लस x झाला 40. x ची व्हॅल्यू काढायची आहे तर 40/2 आणि x इज इक्वल टू मिळाला आपल्याला 20. x ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळालेली आहे 1020. आपण काय करतो असतो, सबस्टिट्यूट किंवा पुट दोन्ही शब्द वापरले तरी चालेल. पुट काय करतो असतो, x ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती काय करतो, पुट करतो. कशामध्ये करतो, इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन, तर दोन पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही ती व्हॅल्यू पुट करू शकता. जे इक्वेशन तुम्हाला सोपं वाटेल त्या इक्वेशन मध्ये जर केली तुम्ही तरी चालेल. आपण पहिल्या इक्वेशन मध्ये करून बघूया. पहिलं इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 34. x ची व्हॅल्यू 20 x च्या जागेवर पुट करू. 20 प्लस वाय इज इक्वल टू 34.
y इज इक्वल टू 34 मायनस 20 आणि y इज इक्वल टू काय होईल विद्यार्थी मित्रांनो 6. म्हणजे y ची व्हॅल्यू किती 34 मधून 20 गेले तर y इज इक्वल टू व्हॅल्यू किती येईल विद्यार्थी मित्रांनो 40. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 40 आली. म्हणजेच x ची व्हॅल्यू 20 आणि y ची व्हॅल्यू 40. याचा अर्थ काय होते विद्यार्थी मित्रांनो प्रियंकाची एज is 20 years and Deepika's age is 40 years. म्हणजे प्रियंकाचं वय 20 वर्ष तर दीपिकेचं वय. नेक्स्ट क्वेश्चन 4थ्या नंबरचा बघूया. द टोटल नंबर ऑफ लॉयन अँड पिकॉक इन अ सर्टन झू इज 50 and the total number of their legs is 140. then find the number of lion and peacock in the zoo. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की एका झूमध्ये काही पिकॉक आहे तर काही लॉयन आहे आणि या दोघांची मिळून संख्या 50 राहील. त्यानंतर त्यांनी अजून एक माहिती आपल्याला दिली आहे जी आहे त्यांच्या पायांची संख्या ही 140 दिलेली आहे. तर त्यानुसार आपल्याला गणित सोडवायचं आहे. सर्वात अगोदर तर आपल्याला लॉयन म्हणून आपण एक्स घेऊया व पिकॉकला वाय कन्सिडर करूया आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो समोर बघूया. यामध्ये आता कंडिशन 1 काय तयार होऊ शकते तर सर्वात पहिले आपण लिहिलेलं आहे लेट देअर बी अ लॉयन अँड वाय बी अ पिकॉक इन अ झू. त्या झूमध्ये एक्स लॉयन आहेत आणि वाय पिकॉक आहे व फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय तयार होऊ शकते फर्स्ट कंडिशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 50. कारण या दोघांची संख्या काय आहे तर 50 आहे आणि यालाच काय म्हणू आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन दुसरी अट काय दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी तर टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. म्हणजे पायांची संख्या दोघांची 140 आहे. पण आपल्याला माहीत आहे की लॉयनला 4 पाय असतात म्हणून आपण लिहिणार अ लॉयन हॅज 4 लेग्स. म्हणजेच तर लॉयनच्या पायांची संख्या आपण लॉयनला एक्स कन्सिडर केलेला आहे म्हणून काय होणार विद्यार्थी मित्रांनो द लॉयन हॅज टोटल नंबर ऑफ लेग्स इज 4x. लॉयन 4x. या सारखं बिलकुल अ पिकॉक हॅज 2 लेग्स. पिकॉकला 2 पाय असतात हे आपल्याला माहीत आहे म्हणून आपण याला सुद्धा लिहू शकतो therefore टोटल नंबर ऑफ लेग ऑफ पिकॉक इज 2x इज इक्वल टू 2y. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फ्रॉम सेकंड कंडिशन दिलेल्या अटीनुसार सेकंड इक्वेशन काय तयार होऊ शकते आपलं तर 4x प्लस 2y इज इक्वल टू 140. 140 काय तर त्यांच्या पायांची एकूण संख्या आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या पूर्ण इक्वेशनला डिवाईड होऊ शकते 2 न तर आपण डिवाईड करूया कारण डिवाईड जर केलं तर इक्वेशन छोटं होते व सोडवण्यासाठी सोपं पडते. म्हणून 2 न डिवाईड केल्यानंतर 2x राहील प्लस y इज इक्वल टू 17. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. यानंतर मी चिन्ह बघतो इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये आणि दोन्हींमध्ये चिन्ह बघितल्यानंतर दोघांचे चिन्ह सारखे आहे व सारखे जेव्हा चिन्ह असतात तेव्हा आपण काय करतो असतो तर सबट्रॅक्शन करतो असतो. सबट्रॅक्शन मग लिहूया आपण सबट्रॅक्शन इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे इक्वेशन 2 मधून आपण काय करूया तर इक्वेशन 1 हे मायनस करूया. म्हणून आपण पहिले दोन्ही इक्वेशन लिहून घेऊ. 2x प्लस y इज इक्वल टू 70
आणि x प्लस वाय इज इक्वल टू 50. 2x मधून x गेला x राहतो आणि y मधून y गेले तर 0 राहतो आणि 70 मधून 50 जर गेले तर 20 राहते. म्हणजे डायरेक्टली आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. x ची व्हॅल्यू किती आहे आपली तर 20. आता मिळालेली व्हॅल्यू काय करतो असतो आपण, एकतर पुट करतो किंवा सबस्टिट्यूट करतो. म्हणून आपण करूया सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये आपण ती पुट करूया. तर आपण करूया इक्वेशन 1 मध्ये. सोप्या इक्वेशनमध्ये पुट केली तर फारच चांगलं. तर इक्वेशन 1 काय आहे तर x प्लस वाय इज इक्वल टू 50. तर x ची व्हॅल्यू आहे 20 म्हणून आपण x च्या जागेवर 20 ठेवूया. y इज इक्वल टू 50 मायनस 20 आणि y इज इक्वल टू 30. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 30. आपण x म्हणून काय कन्सिडर केलं होतं तर आपण ते लिहून घेऊया. देअर आर 20 lions and 30 peacock on a. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न 5वा बघूया. संजय गेट 6 मंथली इन्कम. संजयला काही महिन्याचे इन्कम आहे. एव्हरी इयर देअर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी. आणि प्रत्येक वर्षी काय होते, काहीतरी त्याच्या सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट होते, म्हणजे वाढ होते. आफ्टर 4 years हिज मंथली सॅलरी वॉज 4,500 and after 10 years his monthly salary becomes 5,400. Then find his original salary and yearly income. म्हणजे आपल्याला काढायचं काय नेमकं तर महिन्याला त्याला किती पगार मिळतो आणि त्यासोबत सोबत त्याला वर्षाची वाढीव इन्क्रीमेंट किती आहे हे आपल्याला काढायचं. मग सर्वात पहिले तर अगोदर आपण काय करतो, जर आपल्याला माहित नसेल तर आपण काय करतो, तर मी लिहिलेलं आहे लेट संजय फिक्स मंथली सॅलरी बी एक्स. म्हणजे महिन्याची त्याची सॅलरी किती आहे तर एक्स रुपये आहे आणि इयरली इन्कम किती आहे, इयरली इन्क्रीमेंट किती आहे तर तो आहे वाय. म्हणून 4 वर्षानंतर म्हटलं आपण वर्षासाठी वाय डिनोट केलेला आहे आणि महिन्यासाठी एक्स डिनोट केलेला आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की 4 वर्षानंतर, ठीक आहे. म्हणून मग आपण एक्स प्लस 4y इज इक्वल टू 4 वर्षानंतर किती होतील तर 4,500 रुपये त्याची पगार राहणार आहे. त्यासोबत सोबत त्यांनी अजून म्हटलेलं आहे की 10 वर्षानंतर परत वर्ष चाललेलं आहे. म्हणून आपण एक दुसरं इक्वेशन तयार केलेलं आहे जो आहे एक्स प्लस 10y इज इक्वल टू किती 10 वर्षानंतर तर 5,400. म्हणून आपण अशा प्रकारे दोन इक्वेशन आपण काय केलेले आहे इथे तयार केलेले आहे. तर आता समोर फ्रॉम इक्वेशन बघूया. इक्वेशन पहिला आणि इक्वेशन दुसऱ्यामध्ये दोघांमध्ये काय आहे तर चिन्ह सारखे आहे. म्हणून आपण काय करत असतो तर सबट्रॅक्टिंग करत असतो. म्हणून मी लिहितो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. आपण काय करू तर इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करू. एक्स मधून एक्स गेले 0 राहते. 10y मधून 10y मधून 4y गेले 6y राहते. 5,400 मधून 4,500 गेले तर 900 राहते. म्हणजे y इज इक्वल टू 900 अपॉन 6 आणि y इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला 150. तर y ची व्हॅल्यू किती मिळाली तर 150. मिळालेली व्हॅल्यू आपण काय करत असतो तर सबस्टिट्यूट करत असतो. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 150 इन कोणत्याही एका इक्वेशन मध्ये, इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करू. एक्स प्लस 4 आणि y ची व्हॅल्यू आलेली आपली 150 इज इक्वल टू 4,500. एक्स इज इक्वल टू दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येते 600 इज इक्वल टू 4500. एक्स इज इक्वल टू 4500 मायनस 600 आणि एक्स इज इक्वल टू जर वजाबाकी केली तर आन्सर येते 3,900 आणि एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3,900. मग एक्स म्हणून काय म्हटलं होतं आपण तर संजयची मंथली सॅलरी म्हटलं होतं. म्हणून आपण लिहिताना लिहू संजय मंथली सॅलरी जी एक्स म्हणून कन्सिडर केली होती ती किती मिळाली तर 3,900 रुपये मिळाली. आणि इयरली इन्क्रीमेंट ते किती मिळालं होतं तर ते होतं 150. यानंतर दुसरा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे
6व्या नंबरचा प्रश्न, द प्राइस ऑफ 3 चेअर्स अँड 2 टेबल्स इज, म्हणजे 3 खुर्च्या. 6वा प्रश्न बघूया. 3 खुर्च्यांची आणि 2 टेबलची किंमत त्यांनी सांगितलेली आहे 4,500 रुपये, आणि प्राइस ऑफ 5 चेअर्स अँड 3 टेबल्स, आणि 5 खुर्च्या आणि 3 टेबलची किंमत सांगितलेली आहे 7,000 रुपये. देन फाइंड द टोटल प्राइस, 2 खुर्च्या आणि 2 टेबल यांची आपल्याला काय करायची, किंमत काढायची. सर्वात पहिले तर आपण चेअर म्हणून एखादा व्हेरिएबल कन्सिडर करू, आणि त्यासोबत आपण टेबल म्हणून एखादा व्हेरिएबल कन्सिडर करू. तर सर्वात पहिले सुरुवातीला लिहिताना आपण लिहिणार आहोत लेट. 6 नंबरचा प्रश्न आहे, लेट द प्राइस ऑफ चेअर, चेअरची आपण प्राइस घेऊ X रुपीज, अँड दॅट ऑफ टेबलची आपण प्राइस घेऊ टेबल B रुपीज Y, म्हणजे खुर्च्यांची किंमत आपण X कन्सिडर करू आणि टेबलची किंमत आपण Y कन्सिडर करू. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय म्हणते, तर पहिली कंडिशन म्हणते आपल्याला की 3 खुर्च्या आणि 2 टेबल यांची दोघांची मिळून किंमत सांगितलेली आहे 4,500 रुपये. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. आणि फ्रॉम सेकंड कंडिशन, दुसरी कंडिशन काय म्हणते, तर 5 खुर्च्या आणि 3 टेबल दोघांची मिळून किंमत किती म्हणाले आपल्याला 7,000 रुपये. आता मी सर्वात अगोदर तर बघतो चिन्ह दोन्ही इक्वेशनचे सारखे आहेत, पॉझिटिव्ह सायन्स आहे म्हणून, आणि पॉझिटिव्ह सायन्स नंतर मी त्यांचा व्हेरिएबल बघतो. जसं इथं 3च्या समोर 3चा हा 3 व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलच्या समोर कोफिशियंट आहे तो 3 आहे, इथं 5 आहे, इथं 2y आहे, इथं 3y आहे. तर दोघांकडे जर बघितलं तर कोणत्याच प्रकारचं वजाबाकी केल्यानंतर आपल्याला कॅन्सलेशन मिळत नाही किंवा आन्सर 0 मिळत नाही. म्हणून मग काय करू, ते एका व्हेरिएबल मध्ये, सॉरी इक्वेशन 1 मध्ये किंवा इक्वेशन 2 मध्ये कुठेतरी चेंजेस करू आणि दुसऱ्या इक्वेशन सारखं आणण्याचा प्रयत्न करू. तर दोन्ही इक्वेशन मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय करावं लागेल, तर दोन्ही इक्वेशनला कोणत्या ना कोणत्या नंबरनं गुणाकार करावा लागेल, तरच काय होतील, आपल्याला कोणती तरी एखादी टर्म आपल्याला सिमिलर मिळेल. म्हणून आपण मी लिहिताना लिहितो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3 and इक्वेशन 2 by 2. म्हणजे इक्वेशन 1 ला मी मल्टिप्लाय करतो 3 न आणि इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करतो 2 न, तर नवीन इक्वेशन मिळेल 9x plus 6y इज इक्वल टू 13,500, आणि दुसरं इक्वेशन मिळेल आपल्याला 10x plus 6y इज इक्वल टू 40,000. आता व्हेरिएबल सारखे झालेले, 6y दोन्ही टर्म सारखे आल्या, म्हणून काय होतील त्या आपण कॅन्सल करूया. ठीक आहे. याला आपण काय करू, इक्वेशन नंबर 3 देऊ, याला आपण इक्वेशन नंबर 4 देऊ. दोन्ही सारखे आल्या कारणानं, आणि मग लिहू आपण दोन्हींचे पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर दोघांचे व्हेरिएबल टर्म सुद्धा सारखे आल्या, म्हणून आपण एक शब्द लिहू नेक्स्ट टर्म मध्ये, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. इक्वेशन 4 मधून काय करू आपण, इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करू. तर इक्वेशन 4 अगोदर लिहून घेऊ, त्यानंतर इक्वेशन 3 लिहून घेऊ, आणि आता त्यांची दोघांची वजाबाकी करू. 6y मधून 6y गेले 0 राहते, 10y मधून 9y गेले तर x राहणार आहे, आणि 14,000 मधून 13,500 गेले तर किती राहते, 500 राहते. म्हणजेच काय, तर आपल्याला x ची डायरेक्टली एक व्हॅल्यू मिळाली, जी मिळाली आपल्याला 500. x ची व्हॅल्यू मिळालेली आहे, तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की 2 खुर्च्या, आपण x म्हणून खुर्ची कन्सिडर केली होती, तर 2 खुर्च्या म्हटलेलं आहे त्यांना आपल्याला. म्हणून आपण काय करणार आहोत, 2 गुणिला 500 म्हणजेच 1000, म्हणजे 2 खुर्च्यांची किंमत आपली मिळालेली आहे, ती मिळालेली आहे आपल्याला 1000 रुपये. त्यासोबत आपण काय करतो, मग मिळालेली किंमत सबस्टिट्यूट करतो. सबस्टिट्यूटिंग एक्स ची व्हॅल्यू ही कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करूया. इक्वेशन 1 मध्ये पुट करून बघूया. 3x ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 500 प्लस 2y इज इक्वल टू 4,500. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर मिळालं 1500 किंवा 1500. 2y इज इक्वल टू 4,500. 2y इज इक्वल टू 4,500 मायनस 1,500,
आणि 2y इज इक्वल टू दोघांची जर वजाबाकी केली तर आन्सर मिळाला आपल्याला 3000 रुपये. आणि आपल्याला हेच पाहिजे, काय पाहिजे तर 2y म्हणजे चेअर्स टेबल म्हणून आपण y कन्सिडर केलेला आहे आणि 2 टेबलचीच व्हॅल्यू आपल्याला काय करायला लावली आहे, फाइंड आउट करायला लावलेली. आणि सोबतच काय तर दोघांची मिळून किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपण शेवटी लिहू नाव द प्राइस ऑफ 2 चेअर and 2 tables इज इक्वल टू 2 चेअरची किंमत होती 1000 रुपये आणि 2 टेबलची किंमत आली आहे 3000 रुपये आणि दोघांची जर सम केली तर आन्सर किती मिळते आपल्याला, दोघांची जर सम केली तर आन्सर किती मिळते आपल्याला 4000 रुपये. म्हणून आपण शेवटी लिहूया द प्राइस ऑफ 2 chairs and 2 table is ₹4000. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न आपण बघितलाय. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया प्रश्न क्रमांक 7. द सम ऑफ द डिजिट इन 2 डिजिट नंबर इज 9. म्हणजे 2 डिजिटची सम विचारलेली आहे आपल्याला, सांगितलेली आहे आपल्याला की ती 9 राहणार आहे. The number is obtained by interchanging the digit excited the original number by 27. Find the 2 digit number. म्हणजे आपल्याला त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर 2 डिजिटची इंटरचेंज केलेली आहे तर ती मिळणार आहे आपल्याला 27. तर आपण थोडं प्रश्न बघूया. प्रश्न थोडा कठीण आहे, थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे आणि घुमवणारा प्रश्न आहे. तर सर्वात पहिले तर आपल्याला डिजिट माहित नाही आहे, तर आपण पहिला डिजिट म्हणजे 10 प्लेस वरचा जो डिजिट आहे त्याला आपण कन्सिडर केलं एक्स आणि युनिट प्लेस वरचा जो डिजिट आहे आपण त्याला कन्सिडर केलं वाय म्हणून. त्यासोबत त्या 2 डिजिटची सम आपल्याला दिलेली आहे, ती दिलेली आहे 9. सोबतच मग आपण लिहिलं देन द व्हॅल्यू ऑफ द डिजिट एक्स ऍट द 10 प्लेस इज 10x. 10 प्लेस वरचा जो डिजिट आहे ना त्याची व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे, ती केलेली आहे 10x. आणि जर वाय आणि दुसरा जो डिजिट आहे आपला कोणता तर तो वाय आणि तो युनिट प्लेस वरचा घेतलाय. युनिट प्लेस वर तुम्हाला माहित आहे की त्याची व्हॅल्यू काय असते 1 असते, म्हणून काय तर 1y किंवा y ही झाली युनिट प्लेस वरची व्हॅल्यू. मग त्यानंतर आपल्याला मिळालेला जो ओरिजिनल नंबर आहे तो नंबर कोणता आहे तर तो नंबर आपल्याला मिळालेला आहे 10x + 4y. हा काय आहे तर हा आपला ओरिजिनल नंबर आहे. आता त्यांनी प्रश्नात काय म्हटलेलं आहे की त्यांचे जर नंबर हे इंटरचेंज केले तर मग आपण त्यांना इंटरचेंज करू. द नंबर फॉर्म बाय इंटरचेंजिंग. आता इंटरचेंजिंग जर नंबर केले तर एक नवीन डिजिट तयार होईल आणि तो डिजिट काय राहणार आहे तर तो राहणार आहे 10y + x. हा काय राहील तो नवीन डिजिट राहील. आणि फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपली कंडिशन काय म्हणते तर पहिल्या कंडिशन नुसार 10x + x आणि यांची सम काय आहे जो ओरिजिनल डिजिट आहे त्यांमध्ये काय तर 27 आपण ऍड करणार. मग आता हे सोडवून घेऊ आपण. 10y + x हा जो 10y आहे हा जो 10x आहे हा पण इकडे आणून घेऊ, तो होईल -10x. हा जो +y आहे हा इकडे येईल, तो होईल -y इज इक्वल टू किती झाले 27. याला सगळ्यांना सॉल्व्ह करू. 10x मधून 10y मधून y गेले ते राहणार आहे 9y -10x मधून x गेला तर राहणार आहे 9x इज इक्वल टू 27. आणि 9 तिन्ही साईड नाही तर आपण जर याला डिवाइड केलं, डिवाइड बोथ साइड बाय 9 तर काय होईल y - x इज इक्वल टू 3. हे एक आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल आणि या इक्वेशनला आपण काय करू इक्वेशन नंबर 1 म्हणू आणि एक आपल्याजवळ जे जुने इक्वेशन आहे त्याला काय म्हणू आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. म्हणजे अशा आपल्याकडे 2 इक्वेशन मिळाली. दोन्ही इक्वेशन आपण ऑब्झर्व करू. पहिल्या इक्वेशन मध्ये आपल्याला साइन दिलेला आहे पॉझिटिव्ह साइन, दुसऱ्या इक्वेशन मध्ये निगेटिव्ह साइन आहे. त्याला इंटरचेंज करून घेऊ अगोदर. ठीक आहे, इक्वेशन न देता पहिले याला इंटरचेंज करून घेऊ. x समोर घेऊ, y पाठीमागे घेऊ, म्हणजे आपल्याला अजून सोपं पडेल. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. साइन अपोजिट असल्या कारणाने आपण काय करत असतो नेहमी ऍडिशन करत असतो. तर ऍडिंग इक्वेशन 1 and 2
इक्वेशन 1 आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 आणि दुसरं इक्वेशन आपलं एक्स मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. हेडिंग होईल 2y इज इक्वल टू 9 आणि 3 किती होतील 12 होतील. y इज इक्वल टू 12 अपॉन 2 म्हणजे y इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 6 मिळालं. म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. मग मिळालेली व्हॅल्यू आपण काय करत असतो नेहमी सबस्टिट्यूट करतो. सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1 पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवून देऊ. पहिल्या इक्वेशन सोपं इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 9. y ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6 म्हणून 6 इज इक्वल टू 9. x इज इक्वल टू 9 मायनस 6 आणि x इज इक्वल टू किती होतील आपल्याला विद्यार्थी मित्रांनो किती येईल आन्सर. ठीक आहे व्हेरी गुड 3 आन्सर येईल. तर x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. आता x ची व्हॅल्यू मिळाली y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला हे बरोबर आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारला होता त्यांनी की जो 2 डिजिट नंबर आपल्याला काढायचा आहे तो कोणता. तर आपला जो आपण ओरिजिनल डिजिट एक काढलेला होता एक ओरिजिनल नंबर आपण काढलेला होता जो नंबर होता वर आपण बघितलेला आहे एक ओरिजिनल नंबर आपण यामध्ये काढलेला होता. जो ओरिजिनल नंबर कोणता होता तर तो होता 10x प्लस वाय. तर तो आपण कन्सिडर करू 10x प्लस वाय. आता यामध्ये ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे जशी x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 3 म्हणून आपण त्याच्या जागेवर 3 ठेवणार आहोत प्लस y ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 6 म्हणून 6. 3 इंटू 10 म्हणजे झाले 30 आणि प्लस 6 म्हणजेच किती झाले 36. म्हणजे तो ओरिजिनल नंबर 2 डिजिट नंबर हा कोणता राहणार आहे 36. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट 8वा क्वेश्चन बघूया. इन ट्रायंगल एबीसी द मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर ऑफ अँगल बी अँड सी. आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे एक आकृती बघितलेली आहे आपण. या आकृतीत म्हटलेलं आहे त्यांना की एक ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे की जो अँगल ए आहे ना हा अँगल ए या अँगल बी आणि या अँगल सी ची सम आहे म्हणजे बेरीज आहे. म्हणजे एक्स आणि वाय आपण कन्सिडर केलेला आहे. बी ला केलेला आपण एक्स म्हणून कन्सिडर आणि सी ला केलेला आपण वाय डिग्री म्हणून कन्सिडर. या दोघांची जी सम येणार आहे ती राहणार आहे अँगल ए ची सम. तर आपण लिहिताना लिहिला आहे लेट बी एक्स डिग्री अँड सी बी द वाय डिग्री. फ्रॉम गिवन कंडिशन काय कंडिशन तीच आहे काय आहे तर अँगल ए हे काय आहे तर अँगल बी आणि अँगल सी ची बेरीज आहे. तो मिळून दोन्ही मिळून काय होणार आहे अँगल ए तयार होणार आहे. तर अँगल ए आपण कसं तयार केलेला आहे तर अँगल बी बघा अँगल बी काय आहे त्याची व्हॅल्यू आहे एक्स आणि अँगल सी याची व्हॅल्यू काय आहे वाय. म्हणून डायरेक्टली अँगल ए हा किती येणार आहे एक्स प्लस वाय. तेच आपण आकृतीमध्ये मेन्शन केलेलं आहे. आता सोबतच त्यांनी एक आपल्याला कंडिशन दिलेली आहे प्रश्नामध्ये की बी आणि सी याचा रेशिओ किती आहे 4:5 सुद्धा आहे. तर आपण लिहिताना लिहिणार आहोत ऑल्सो. तर रेशिओ आपण नेहमी फ्रॅक्शनच्या स्वरूपात लिहितो. तर एक्स अपॉन वाय याचा रेशिओ दिलेला आहे त्यांना 4/y म्हणजेच याला आपण लिहिणार आहोत 5x इज इक्वल टू 4y. आणि याला इक्वेशनच्या स्वरूपात लिहायचं राहिलं तर 5x हा प्लस 4 हा इकडच्या बाजूने प्लस 4y आहे. तो इकडे इज इक्वल टू चिन्हाच्या इकडल्या बाजूने आला तर तो मायनस 4y होईल आणि मायनस 4y इज इक्वल टू 0. आपण याला काय करू कन्सिडर करू इक्वेशन नंबर 1 करू. आता आपल्याला तर सगळ्यांना एक गोष्ट माहित आहे काय माहित आहे द सम ऑफ मेजर ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल ते किती असते तर ते सगळ्यांना माहित आहे ते असते 180 ते असते 180 डिग्री. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी या तिघांची जर सम केली तर ती मिळणार आहे आपल्याला 180. आता अँगल ए काय आहे तर अँगल ए आहे एक्स प्लस वाय. अँगल बी आहे एक्स आणि अँगल सी आहे वाय आणि यांची सम सगळ्यांची ती राहणार आहे 180 डिग्री. आता इथे एक्स बघा किती झाले तर 2x झाले म्हणून आपण कन्सिडर करू शकतो 2x आणि 2y झाले म्हणून आपण कन्सिडर करू शकतो 2y इज इक्वल टू 180 डिग्री. आता 2 इथं आहे 2 इथं आहे आणि 180 ला आपण 2 न डिवाइड होते म्हणून आपण काय करू तर 2 न डिवाइड करून टाकू सगळ्या साईडनं. तर जर आपण याला 2 न डिवाइड केलं तर काय येईल नवीन इक्वेशन मिळेल आपल्याला x प्लस वाय इज इक्वल टू 9. याला काय म्हणू आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू.
आता इक्वेशन नंबर 1 बघितलं आणि इक्वेशन नंबर 2 बघितलं. यामध्ये काय आहे, तर इथं मायनसचे चिन्ह आहे, त्यासोबत सोबत काय आहे, तर एक टर्म आहे जी आहे -4y आणि आपल्याजवळ फक्त y. तर आपण याला इंटरचेंज करू शकतो, याला चेंज करू शकतो. कशा प्रकारे, तर मल्टिप्लाय, आपण मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4, इक्वेशन 2 ला, इक्वेशन 2 बाय 4, इक्वेशन 2 ला आपण 4 न मल्टिप्लाय करू. 4 न मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल, 4x प्लस 4y इज इक्वल टू 360. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. आता काय झालं, तर इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड यांची काय करू, ऍडिशन करू, कारण साइन अपोजिट आहे म्हणून. मग ऍडिंग इक्वेशन 1 अँड 3. पहिलं इक्वेशन जे आहे 5x मायनस 4y इज इक्वल टू 0 आणि दुसरं इक्वेशन आहे जे आहे 4x प्लस 4y इज इक्वल टू 360. 4y मधून 4y गेले, 0 राहतात. 5x प्लस 4y इज इक्वल टू 9x आणि इज इक्वल टू 360. x इज इक्वल टू 360 अपॉन 9 आणि x इज इक्वल टू आपल्याला किती मिळतील विद्यार्थी मित्रांनो, जर भाग गेला तर तो जाणार आहे पूर्णच्या पूर्ण 9 चौक 36 आणि 1 0 म्हणजे 40 चा. जे x इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला, 40 मिळाले. x ची व्हॅल्यू 40 मिळालेली आहे. ती मिळालेली व्हॅल्यू आपण काय करत असतो, तर नेहमी आपण सबस्टिट्यूट करत असतो. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन, सोप्या इक्वेशन मध्ये पुट करूया, 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट करूया. म्हणजे 40 प्लस y इज इक्वल टू 90, y इज इक्वल टू 90 मायनस 40 आणि आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल, ती मिळणार आहे 50. y इज इक्वल टू 90 मधून 40 गेले 50 मिळणार आहे. म्हणजे आपल्याला y ची सुद्धा काय मिळाली, व्हॅल्यू मिळाली. त्यासोबत सोबत चला मग आता आपण काढूया अँगल ए. हा काय होता, तर x प्लस y म्हणजे अँगल ए होता आणि x ची व्हॅल्यू आहे 40 आणि y ची व्हॅल्यू आहे 50. म्हणजेच दोघांची जर सम केली ती राहणार आहे 90. म्हणजेच अँगल ए ची व्हॅल्यू किती झाली आपली, 90 झाली. अँगल बी ची व्हॅल्यू म्हणजेच ती x आहे, म्हणजेच ती किती आहे, तर ती झाली 40 आणि अँगल सी ची व्हॅल्यू ती किती राहणार आहे, 50. म्हणजेच काय, y ची जी व्हॅल्यू आहे ती राहणार आहे आपली अँगल सी ची व्हॅल्यू. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. चला तर प्रश्न 10 बघूया. प्रश्न 10 मध्ये म्हटलेला आहे, इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, देअर वेअर 60 क्वेश्चन, त्यामध्ये 60 प्रश्न आहे. द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स आणि प्रत्येक बरोबरच्या प्रश्नाला 2 मार्क्स आहे आणि एक इनकरेक्ट आन्सरला 1 मार्क काय होणार आपला, सबट्रॅक्ट म्हणजे मायनस होणार आहे. त्यामुळे यशवंत हॅड अटेम्प्टेड ऑल द क्वेश्चन अँड ही गेट टोटल 90 मार्क्स. त्यानं पूर्ण प्रश्न काय केले, अटेम्प्ट केले आणि त्याला 90 मार्क्स मिळाले. प्रश्न असा आहे आपला, हाऊ मेनी क्वेश्चन ही गॉट रॉंग, त्याचे आन्सर किती चुकले हे आपल्याला काढायचं आहे. त्यानं लिहिलेल्या प्रश्नांचं उत्तर कोणतं कोणतं किंवा त्यांचे किती क्वेश्चन चुकलेले आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. मग आपण सर्वात पहिले केले तर आपण सुरुवात करणार आहोत. सपोज यशवंत गॉट एक्स करेक्ट आन्सर. एक्स त्यांनी काय केलेलं आहे, तर करेक्ट आन्सर लिहिलेलं आहे आणि वाय काय आहे, तर रॉंग आन्सर लिहिलेला आहे. आपण असं कन्सिडर करूया. त्यासोबत सोबत मग पहिले कंडिशन काय आहे, तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशन काय आहे, तर त्याने जे दोन्ही प्रश्न जे लिहिले, ठीक आहे, करेक्ट आणि रॉंग, हे दोन्हीही त्यांची टोटल ही किती राहणार आहे, ते ही 60 दिलेली त्यांना, म्हणून आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्यासोबत सोबत काय, तर एक त्यांनी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जी आहे की जे करेक्ट त्याचे आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे, त्या प्रत्येक करेक्ट आन्सरला काय, तर ही गॉट 2 मार्क्स इच. म्हणजेच काय, 2 मार्क्स मिळाले करेक्ट आन्सरला. म्हणजेच काय होणार आहे, तर 2x आपण काय पकडू, तर त्याचे मार्क्स पकडूया. त्यासोबत सोबत फॉर वायला आपण रॉंग आन्सर म्हणून केलं होतं, रॉंग आन्सर म्हणून कन्सिडर केलं होतं. आणि जर रॉंग आन्सर आहे तर मग काय, तर 1 मार्क काय होत होता, डिडक्ट होत होता. म्हणून आपण -1 करू
आणि उत्तर काय येईल याचं -y. त्या अशा प्रकारे काय करणार आहोत आपण, एक इक्वेशन करणार आहोत. म्हणजेच काय, देअरफोर सो ही गॉट, ठीक आहे, ही गॉट, त्याला 2x म्हणजे बरोबर आणि एक y म्हणजे काय तर निगेटिव्ह किंवा मग चुकलेला प्रश्न किंवा चुकलेला आन्सर असं एक कन्सिडर करू. म्हणजे त्याला किती मार्क्स मिळाले तर त्याला 2x - y मार्क्स मिळाले. ठीक आहे, मग यावरून एक कंडिशन तयार होते की त्याला मार्क किती मिळालेले आहे. तर देअर फ्रॉम सेकंड कंडिशन त्याने सोडवलेले, बरोबर सोडवलेले आणि त्याचे डिडक्ट झालेले हे सगळे त्याला टोटल किती मार्क्स मिळाले तर त्याला 90 मार्क्स मिळाले. अशा प्रकारचा काय झाला तो एक प्रश्न झाला. मग समोर काय करूया आपण की आता हा जो प्रश्न आहे ना, आता हा सबस्टिट्यूशन मेथड जी होती प्रॅक्टिस सेट 5.1 मधला 5वा 6वा जो प्रश्न होता ना, यासारखा आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. जसं इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन 1 मध्ये काय आहे तर x + y = 60 आहे. आपण काय करू तर त्या इक्वेशनला आधार बनवून, कोणतं इक्वेशन, x + y = 60, या इक्वेशनला आधार बनवून आपण एक x ची व्हॅल्यू कन्सिडर करू -y. अशी आपण एक x ची व्हॅल्यू काय करू कन्सिडर करू आणि आलेली व्हॅल्यू काय करू सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट x = 16 - y इन कोणत्याही एका इक्वेशन मध्ये, जे सोपं वाटेल त्याच्यामध्ये केलं तरी चालेल. इक्वेशन नंबर 2 मध्ये ती व्हॅल्यू काय करू पुट करू. मग व्हॅल्यू होती आपली y ची 16, x ची 16 - y = 90. सॉल्व्ह करूया. 2 × 60 झाले 120. 2 × y म्हणजे 2y मायनस त्यासोबत हा y जसाच्या तसा = 90. सॉल्व्ह करूया. 120 मायनस, ठीक आहे, तर इथं सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल सांगा बरं. ठीक आहे, मायनस मायनस प्लस आणि 2y + y म्हणजेच काय झालं 3y = 90. नंबर एका साईडनं आणू. हा +90 आहे, हा इकडे आला तर तो झाला -90 -3 आहे, तो तिकडे गेला तर तो झाला +3y. ओके, 120 मधून 90 गेले, आन्सर राहते 30 = 3y. त्याच्यानंतर y = 30/3 आणि y किती मिळाला आपल्याला 10 मिळाला. y काय कन्सिडर केलं होतं आपण तर रॉंग आन्सर म्हणून कन्सिडर केलं होतं. म्हणून शेवटी लिहू आपण यशवंत गॉट 10 रॉंग आन्सर. म्हणजे यशवंतचे किती आन्सर रॉंग आले तर 10 आले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हा पूर्ण प्रॅक्टिस सेट 5.2 सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू.